नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय हे तेथे जो काही तो गुंड असतो त्याला मारले आलेले असते, त्या ठिकाणी आलेले असतात. परंतु तो आता मेलेला असतो. परंतु त्याने जे काही स्टेटमेंट दिलेले असते त्यामध्ये त्याने रमाचे नाव घेतलेले असते. हे ऐकून तर रमा आणि अक्षयला खूप धक्का बसतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की त्याने जे काही स्टेटमेंट मरण्या अगोदर दिलेले आहे त्यामुळे आम्हाला तुमच्या विरोधी काही ॲक्शन तर घ्यावीच लागेल. तेव्हा रमा म्हणत असते की अहो, हे कसं शक्य आहे आणि काय असे ॲक्शन तुम्हाला घ्यावे लागणार. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला अटक करावी लागणार आहे. ते ऐकून तर अक्षय आणि रमा यांना खूप मोठा आणखीन धक्का बसतो. तेव्हा अक्षय पाटील साहेबांना म्हणतो की अहो, तुम्हाला तर सर्व काही माहिती आहे तरी सुद्धा. तेव्हा पाटील इन्स्पेक्टर म्हणतात कायद्याने यांचंच नाव पुढे आले आणि मला एक गोष्ट सांगा की मरताने कोण खोटं बोलेल का. तेव्हा अक्षय म्हणतो की अहो, पण त्याला हे माहिती होतं का स्टेटमेंट देताना की आपण मरणार आहोत म्हणून. इन्स्पेक्टर पाटील म्हणतात की नाही हो, आम्ही जेव्हा येथे आलो तेव्हा तर येथे काही अशी परिस्थिती नव्हती. जे काही घडलं ते असं अचानकच घडलं. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, तो जे काही सांगतो ते हे सर्व खोटं बोलतो. कोणीतरी नक्की त्याला धमकावले आणि जबरदस्तीने त्याच्याकडून हे सर्व करून घेतले. अक्षय विचारतो की आणखीन असे काय मिळालेले आहे तुम्हाला पुरावे. तेव्हा जे काही वस्तू असतात तर त्या सर्व वस्तू रमा आणि अक्षयला दाखवण्यात येतात. रमा ते पॉकेट बघून विचारते की हे पॉकेट कसले आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, पुरावा म्हणून हे सुद्धा आम्ही जप्त केलेले आहे आणि त्यावर जे काही फिंगरप्रिंट आहे त्यावरून आम्हाला आरोपीपर्यंत नक्की पोहोचता येईल. आणि असंही शक्यता असते की त्याला पैशाचे आमिष दाखवून हा पेढा खाऊ घातला असेल. आणि तुम्हाला कुणाबद्दल डाऊट आहे का असे रमा आणि अक्षयला विचारतात. तेव्हा रमा म्हणते की हो, आणि रेवाचे नाव घेते. फक्त रेवा हे करू शकते. आणि तेवढ्यात रमा ही सर्व त्या वस्तूकडे बघत असते आणि त्यात अचानक तिला ती टूथपिक दिसते. तेव्हा रमा विचारते की ही कुणाची. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, आम्हाला ती सुद्धा याच वस्तूमध्ये सापडली. तेव्हा रमाला एका गोष्टीची आठवण होते, कारण जेव्हा शशिकांत मुकादम इतक्या पहाटे 4 वाजता हा निघालेला असतो आणि जाताना टेबलच्या ड्रॉवरमधून त्याने जी काही दात कोरण्यासाठी काडी घेतलेली असते म्हणजे टूथपिक, तर ती रमाने बघितलेली असते. आणि तेव्हा ती तर तेथे ही आरोपीच्या वस्तूमध्ये सापडलेली असते. तेव्हा रमाच्या सर्व काही लक्षात येते आणि रमाच्या सर्व काही लक्षात आल्यानंतर ती इन्स्पेक्टरना सांगते की मला अजून एका माणसावर संशय आहे. तेव्हा रमा शशिकांत मुकादम यांचे नाव घेते तर अक्षयला सुद्धा आणखी धक्का बसतो. इन्स्पेक्टर साहेब विचारतात की शशिकांत मुकादम, आणि का असे विचारतात तर रमा म्हणते की अहो, शशिकांत मुकादम माझे सासरे आहेत आणि यांचे वडील, आणि गेल्या काही दिवसापासून त्यांची दाढ दुखते म्हणून ते टूथपिक वापरतात. आणि आज पहाटे 4 वाजता त्यांना मी घराच्या बाहेर पडताना बघितलं होतं आणि तेव्हा सुद्धा ते टूथपिक घेऊनच बाहेर पडले. तेव्हा अक्षयला तर आणखीन धक्का बसतो. तो पूर्णपणे हँग होतो. तर इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा रमाने खूप काही महत्त्वाचा पुरावा सांगितलेला असतो. त्यानंतर इकडे रेवा ही आई आजीला सांगत असते की अक्षय गेल्या काही दिवसापासून माझ्याबरोबर व्यवस्थित वागत नाही आणि जरीही तो कामात असला तरीही मी तो समजू शकते, परंतु तो तर कामात सुद्धा नाही. आणि अक्षय सुद्धा असे न सांगता अचानक बाहेर गेला आणि ती रमा सुद्धा तिने अचानक अशी कामावरून का सुट्टी घेतली असेल, खरंच मला काही कळत नाही. त्यावेळेस जान्हवी सुद्धा तेथे उभी असते. तेव्हा जान्हवी लगेच म्हणते की अगं, योगायोग. आणि आई आजी बघा ना, काहीतरी योगायोग असेलच. पण मला माहिती आहे ना रमा कुठे गेली. रमा सुद्धा अस्मित बरोबर लग्नाची शॉपिंग करण्यासाठी गेलेली आहे. आणि आयजी हे बघा, खरंच काय गंमत आहे हो. रेवाला तर अगोदर अक्षयशिवाय करमत नव्हतं आणि आता तर काय रमाशिवाय सुद्धा तिला करमत नाही. म्हणून जान्हवी तर हसायला सुरुवात करते. तेव्हा रेवा लगेच म्हणते की अगं जान्हवी, मला असं म्हणणं आहे माझं की रमाचा जर हा प्लॅन अगोदर झाला होता मग त्याबद्दल तिने अगोदर का सांगितलेले नसेल. असे अचानक कसे ठरवले तिने. तेव्हा आजीला मात्र रेवाचे हे बोलणं पटतो. आजी म्हणते की रेवा, हा जो तुझा मुद्दा आहे तो मला योग्य वाटतो. मला सुद्धा आता या सर्वाचा विचार करून काहीतरी वेगळा संशय येतो. रमा परत अक्षयला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न तर करत नाही ना. थांब, मी तिच्या आईलाच फोन करते म्हणून आजी लगेच कावेरीला फोन लावते. तेव्हा कावेरी फोन उचलते, हॅलो बोलते. तर लगेच आजी म्हणते की मी पार्वती मुकादम बोलते. आणि काय रमा तिकडे आली का असे विचारते. तेव्हा कावेरी म्हणते की काय रमा इकडे. अहो, ती तर इकडे नाही आली, काय झालं. तेव्हा आजी म्हणते की अहो, ती पासून बाहेर गेली. कुठे गेली हे सुद्धा कोणाला माहिती नाही. तेव्हा कावेरी म्हणते की अरे बापरे, कुठे गेली ही मुलगी.
तर लगेच आजी रागाने म्हणते की अहो ते जर आम्हाला माहिती असतं तर आम्ही तुम्हाला फोन का केला असता, तिकडे आली की नाही तेवढं सांगा. तेव्हा कावेरी म्हणते की नाही आली हो. तेव्हा आजी म्हणते की नाही का, आणि ठीक आहे असे बोलून लगेच फोन कट करते. तेव्हा कावेरीला सुद्धा टेन्शन येतं की ही पोरगी कुठे गेली असेल. आजी इकडे जान्हवी आणि रेवाला म्हणते रमा तिकडे तिच्या आईकडे सुद्धा नाही, म्हणजे रमा आपल्या सर्वांना खोटं सांगून गेली. थांबा येऊन दे तिला, तिच्याकडे बघते. इकडे जो काही गुंड तिकडे राहत होता त्या ठिकाणी सर्व काही पोलीस हे आपल्या हवालदारांना शोधाशोध करायला सांगतात की काही पुरावा सापडतो की काय. तेव्हा अक्षय आणि रमाला घेऊन ते बाहेर येतात आणि इन्स्पेक्टर साहेब अक्षयला म्हणतात की तुम्ही जे काही फिंगरप्रिंट्स विषयी बोलत होता तर त्याची मला थोडीशी शक्यता वाटते, आणि जो काही माणूस असे काही करेल आणि तो हँड ग्लोव्ज घालून फिरणार नाही असे तुम्हाला वाटते का. आणि तेवढ्यात तेथे शोधता शोधता एक कागद सापडतो आणि त्या कागदावर जे काही स्टेटमेंट त्या मरणाऱ्या माणसाने लिहिलेलं असतं तर ते खरं असतं. म्हणजे लगेच तो थोडासा जळालेला असतो परंतु पूर्ण जळालेला नसतो. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब तो वाचायला घेतात. तर परंतु अक्षय म्हणतो की नाही सर मी वाचू का. तेव्हा लगेच अक्षय हातात घ्यायला लागतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही तुम्ही हातामध्ये घेऊ नका, असेच वाचा. तेव्हा अक्षय त्यावरील जे काही त्याने स्टेटमेंट लिहिलेले असते तर ते वाचत असतो की जो मेलेला माणूस आहे त्याने असे लिहिलेले आहे की मला भीतीसुद्धा वाटते की कोणी मला मारण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो, त्यामुळे मरण्याच्या अगोदर मी जे काही माझं खरं स्टेटमेंट आहे ते यावर लिहून ठेवू शकतो. कारण मला एका मुलीने 22 फेब्रुवारीला एका मुलीला मारण्याची सुपारी दिली होती आणि तिचं नाव आहे रमा, की रमाला मारण्यासाठी सुपारी दिली गेली होती. तेव्हा अक्षय म्हणतो की सर बघितलं ना की त्या माणसाने खरं जे काही स्टेटमेंट आहे ते यावर लिहिले, कारण रमाला मारण्यासाठी त्याला कोणीतरी सुपारी दिली होती. आणि पुढे वाचत असतो की त्या मुलीला जेव्हा मी मारायला जे मला सुपारी दिली गेली होती तिला मारायला गेलो आणि त्याच वेळेस दुसरी बाई एक मध्ये आली आणि ज्या कोणी बाईने मला सुपारी दिली होती म्हणजे त्या मुलीचं नाव आहे रे, आणि रेवाच्या पुढे जो काही वा असतो तर तो जळालेला असतो, फक्त रेवा असं नाव त्यावर असतं. तेव्हा अक्षय आणि रमाला तर आनंद होतो. अक्षय म्हणतो की अहो साहेब त्या ज्या काही मुलीने सुपारी मारण्याची दिली होती तिचं नाव रे म्हणजे रेवाच असणार. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो रेवरून रेवती रेखा असे कितीही नाव येऊ शकतात. तेव्हा अक्षय म्हणतो की साहेब हे मला सर्व मान्य आहे पण या केसशी निगडीत जे काही नाव आहे ते फक्त रेवा असू शकते. अहो त्या माणसाने स्पष्ट लिहून ठेवलेले आहे आणि रमा त्या माणसाला अशी मारण्याची सुपारी का देईल. आणि ह्या कागदावरून जाळून जे काही त्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला तर नक्की पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे क्लिअर दिसून येतं. तेव्हा हवालदार साहेब विचारतात की पण साहेब हे झाले कसे असणार. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जसे अक्षय सर बोलले अगदी तसेच झाले असणार. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब जसे आठवतात म्हणजे जसं काही त्यांच्या मनात येते अक्षय जसे म्हटलेले असतो तसे तर ते सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे शशिकांत मुकादम हा त्या गुंडांच्या घरी आलेला असतो आणि शशिकांत मुकादम हा लगेच त्याला ओळख करून देतो. तेव्हा तो विचारतो की साहेब अहो तुम्ही कोण. तेव्हा लगेच शशिकांत मुकादम सांगतो की अरे तुझं हे घर तुझं हे बघून मला खरंच खूप वाईट वाटतं आणि मी तुला जॉबच देणार आहे. तेव्हा तो गुंड विचारत असतो की तुम्ही आहात तरी कोण. तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो की अरे ते महत्वाचं नाही, तू फक्त माझं एक काम करायचं की पोलिसांना जी काही स्टेटमेंट आहे ती देताना फक्त तर तुला ती सुपारी रेवाने नाही रमा मुकादमने दिली होती असे सांगायचे आणि पोलिसांना फोन लाव. तेव्हा लगेच तो माणूस पोलिसांना फोन लावायला घेतो. तेव्हा लगेच शशिकांत लगेच त्याच्यावर खुश होऊन त्याला नोकरी पक्की असे म्हणतो. तेव्हा तो माणूस लगेच शशिकांतमध्ये फसतो आणि तो शशिकांतच्या पाया पडतो की साहेब खरंच तुमचे खूप उपकार झालेत. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे उपकार कसले, म्हणजे शशिकांतचा जो काही प्लॅन असतो तर त्याने सक्सेस करून तर घेतलेला असतो. म्हणजे जे काही स्टेटमेंट मरण्या अगोदर त्याच्याकडून घ्यायचे असते अगदी तशाच पद्धतीने त्याने सर्व काही प्लॅन केलेलं असतं. आणि येताना मात्र त्याला नोकरी मिळाली म्हणून त्याच्यासाठी पेढ्याचा जो बॉक्स आणलेला असतो तर त्यामध्ये विष कालवलेले असते. म्हणजे त्याने तर लगेच तो पेढा खाल्लेला असतो आणि अगदी खुश होऊन तो पेढे खात असतो कारण त्याला कुठे माहिती असतं की यात पॉइझन आहे म्हणून. आणि त्याच वेळेस त्या माणसाने जे काही स्टेटमेंट अगोदर लिहून ठेवलेले असते तर तो लगेच शशिकांत मुकादमला दाखवतो. तेव्हा शशिकांत मुकादम म्हणतो की अरे ते महत्वाचं नाही, अरे तू घाबरू नको, स्टेटमेंट सुद्धा बदलता येऊ शकतं. मी तुला जे सांगितलं ते स्टेटमेंट तू पोलिसांना दे म्हणजे तुझी नोकरी पक्की आणि तुझ्यासाठी घर पण. तेव्हा तो माणूस तर शशिकांत लगेच ऐकतो आणि मी तुला जे सांगितलं की तुला रमा मुकादमने सुपारी दिली होती
नाही असेच तू सांगायचे. तेव्हा जाता वेळी शशिकांत मुकादम त्याला म्हणतो की मी सांगितलेलं जे आहे ते लक्षात ठेवायचं आणि अगदी तसेच पोलिसांना सांगायचे. आणि लगेच त्यांना पोलिसाच्या गाडीचा जो हॉर्न असतो तर जोरजोरात ऐकू येतो. तेव्हा शशिकांत मुकादम म्हणत असतो की इकडून जायला जागा आहे का. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो हो आहे. आणि शशिकांतच्या हातामध्ये तेव्हा जी काही टूथपिक असते तर तो दात कोरतच तेथे टाकून गेलेला असतो आणि मागच्या दरवाजाने तो निघून जातो. परंतु ह्या माणसाने तर शशिकांत मुकादमने जे काही पेढे आणलेले असतात तर ते पेढे खाल्ल्यामुळे, परंतु त्याच वेळेस तेथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना तो अगदी खुश होऊन म्हणतो की साहेब अहो हे पेढे घ्या, इतका मी आज खुश आहे की तुम्ही सुद्धा हा पेढा खा. हा सर्व इन्स्पेक्टर साहेब अक्षय आणि रमाला कसे घडले याबद्दल सांगतात. तेव्हा अक्षय म्हणतो की सर हा मर्डर आहे मर्डर, आणि या मर्डर मध्ये दुर्दैवाने माझा बाप शशिकांत मुकादम आणि ती रेवा राज्याध्यक्ष हे दोघे सहभागी आहे. सर हे कन्फर्म आहेच की हे सर्व त्यांनीच केले. आणि त्याच वेळेस अक्षयच्या मोबाईलवर लगेच रेवाचा कॉल येतो. तेव्हा अक्षय खिशातून मोबाईल काढतो आणि लगेच हसून तो सर्वांना दाखवतो की खरंच आता तर ह्या रेवाचाच कॉल आहे, तिचंच आपण तिच्याबद्दल बोलतो. अक्षयला मात्र इतकी चीड आलेली असते. अक्षय म्हणतो की हिच्या तर रमा म्हणते की आहो थांबा जरा शांत व्हा, असे रागात तुम्ही फोन उचलू नका, नाहीतर काहीतरी वेगळे तुम्ही बोलून जातात. एकदा शांत व्हा आणि शांत रीतीने फोनवर बोला. तेव्हा अक्षय फोन उचलतो आणि फोन स्पीकरवर टाकतो. तेव्हा रेवा लगेच इतकी घाबरलेली असते आणि अक्षयला विचारत असते की अक्षय अरे तू कुठे आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी कुठे म्हणजे मी माझ्या कामात आहे, मी कामासाठी बाहेर आलो हे सांगितलेले होते. आणि काय झाले असे विचारतो तर रेवा म्हणते की अरे तू रमा बरोबर आहेस का. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा बरोबर, अहो रमा बरोबर माझा काय संबंध. रेवा म्हणते की मला माहिती नाही, अरे मी तुला ऑफिसमध्ये फोन केला तर तू ऑफिसमध्ये सुद्धा नाही, आणि मी रमाकडे तिच्याकडे सुद्धा घरी फोन केला होता परंतु ती तिच्या आईच्या सुद्धा घरी नाही. मग अक्षय मला खरं सांग की तू रमा बरोबर आहेस का. त्याच वेळेस आजी सुद्धा तेथे असते आणि रेवा अक्षय बरोबर बोलते हे ती ऐकत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग तुझा इतका सुद्धा माझ्यावर विश्वास नाही, जरा तरी विश्वास ठेव माझ्यावर, तुला वाटतं का मी तिच्याबरोबर जाईन तुला न सांगता. रेवा इतकी भयंकर चिडलेली असते आणि मला माहिती नाही की तू कुणाबरोबर असू शकतो. तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग इतका सुद्धा तुझा माझ्यावर विश्वास नाही, हेच प्रेम आहे का तुझं. अगं मी तुझ्यासाठी काहीतरी छान असा सरप्राईज म्हणून प्लॅन करतो आणि तू तर काय माझ्यावर अविश्वास दाखवते आणि तू शंका घेते, याला काही अर्थ आहे का. आजीला मात्र रेवाचा खरंच राग येतो. रेवा ही नाही नाही असे करत असते आणि परत अक्षयला सॉरी म्हणते. अरे मला तुझ्यावर रागवायचं नव्हतं, मला फक्त काळजी वाटत होती, मला याची भीती होती की तू रमा बरोबर आहेस का. तेव्हा अक्षय म्हणतो की मला नाही माहिती त्या कुठे गेल्या, त्या कामवाल्या मावशीची माझा काय संबंध, मी किती वेळेस तुला सांगितले, मग आता मी फक्त त्यांच्यावरच लक्ष ठेवू का, त्या कुठे जातात काय करतात. तेव्हा रेवा म्हणते की नाही अक्षय अरे खरंच सॉरी, मला तुझ्यावर डाऊट नाही, आणि अक्षय तू माझ्याकडे सरप्राईज प्लॅन करतो माझ्यासाठी, मग तू त्याच्याकडेच लक्ष दे. आणि परत सॉरी म्हणते, लव्ह यू म्हणते. तेव्हा अक्षय म्हणतो की इट्स ओके आणि प्लीज रेवा तू चिडू नकोस, तुला लवकरात लवकर सरप्राईज मिळेलच, आणि बाय करून तो फोन ठेवतो. आणि तेव्हा रेवा म्हणते की थँक गॉड रमा आणि अक्षय एकत्र नाही म्हणून. तेवढ्यात आजी हे सर्व ऐकून रेवाला विचारते की काय ग रेवा, अक्षयची बोलण्याची ही पद्धत झाली का, असे बोलत असतात का. तेव्हा रेवा म्हणते की आयजी अहो मला असे वाटले होते की ते दोघे एकत्र आहेत. आयजी विचारते की मग कुठे आहे तो. तेव्हा रेवा सांगू लागते माझ्यासाठी तो बाहेर सरप्राईज प्लॅनिंग करतो. तेव्हा आजी विचारते की अगं तू रमासाठी विचारले तेव्हा तो काय म्हटला. तेव्हा रेवा म्हणते की माहिती नाही की ती कुठे गेली, इतकंच तो मला रमाबद्दल बोलला. रेवा म्हणते की आजी पण रमाबद्दल मी जे काही प्रश्न त्याला विचारले त्याबद्दल त्याला शंका आली असणार. तेव्हा आजी म्हणते की अगं मी तुला म्हणूनच समजावून सांगत असते की जरा शांतता घे, सावधगिरी बाळग, आणि तू जर असे काही प्रश्न त्याला विचारले सगळा बट्ट्याबोळ होईल आणि त्याला जे आठवत नाही त्याची सुद्धा तू आठवण करून देशील. रेवा आजीला सॉरी म्हणते. तेव्हा लगेच आजी म्हणते की सॉरी आत्ता म्हणते, आणि अक्षय कुठे आहे ते तर कळले म्हणून आजीला सुद्धा हा थोडासा धीर येतो. परंतु परत आजी विचारते अगं रमा कुठे आहे, ती कुठे गेली असेल, आणि तिच्या आईला सुद्धा तिने सांगितलेले नाही, म्हणजे मग कुठे गेली. त्यानंतर इकडे अक्षय इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतो की काही करा त्या रेवाला आत्ताच्या आत्ता तुम्ही ताब्यात घ्या, तिला अटक करा. तेव्हा पाटील साहेब म्हणतात की अहो जरा शांत, आपल्याकडे जरी रेवाच्या विरोधात खूप काही पुरावे असले तरी त्यामध्ये रेवाचं नाव मात्र अगदी स्पष्ट नाही दिसत, आणि हे मात्र खरं आहे की रमाची सुपारी दिली होती. आणि तेव्हा आम्ही आता ही हँड राईट
रायटिंगच्या मदतीने हे लेटर नक्की कोणी लिहिलं होतं हे शोधून काढू, परंतु ती प्रोसिजर पूर्ण होण्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच आणि आपले पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा येण्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच. तोपर्यंत तर आम्ही काही ऍक्शन नाही घेऊ शकत, परंतु आमच्याकडे जी माहिती आहे आणि आम्हाला इथून पुढे जी काही माहिती मिळत राहील ती सर्व माहिती आम्ही तुम्हाला कळवत राहू. तेव्हा अक्षय म्हणतो की सर, पण जे काही करायचे असेल ते तुम्ही लवकरात लवकर करा. या सर्वांचा त्या रेवाला जरासा जरी अंदाज आला ती लगेच अलर्ट होती, कारण या असल्या बाबतीत ती खूप हुशार मुलगी आहे. एकदा जर ती हाताच्या बाहेर गेली तर मग काही सापडणार सुद्धा नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्ही टूथपिक सुद्धा आहे ती तिकडे देत आहोत. संशयित पुरावा आहे ती आणि त्यावरून शशिकांत मुकादम हे येथे आले होते की नाही हे आपल्याला कळेल आणि त्यांचा DNA सॅम्पल आहे तो तुम्ही आम्हाला आणून द्या. अक्षय म्हणतो की ठीक आहे सर, मी तुम्हाला आणून देतो. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की जर आणि सर हे मात्र खरं आहे की जरी त्या लेटरमध्ये रेवाचं नाव स्पष्ट दिसत नसेल तर तुमच्या केसशी निगडित व्यक्ती ही रेवाच असणार, हे आपण कोर्टामध्ये केस उभं करण्यासाठी वापरू शकतो. तेव्हा अक्षय खुश होतो आणि थँक्यू सर म्हणून पाटील साहेबांचे आभार मानतो. तेव्हा पाटील साहेब म्हणतात की अहो तुमचे तर आभार आम्ही मानायला पाहिजे, कारण ही केस सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही सुद्धा आम्हाला खूप मोलाची मदत केली. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे, आता आम्ही निघतो. तेव्हा रमा आणि अक्षय तेथून निघून आपल्या गाडीमध्ये येऊन बसतात. तेव्हा अक्षय रमाच्या हातामध्ये हात देऊन तिला धीर देतो. रमा, एक ना एक दिवस म्हणजे आज ना उद्या ती रेवा ही नक्की आरोपी म्हणून सिद्ध होणार. तिच्या विरोधी खूप काही पुरावे तर मिळणारच आणि लगेच तिला म्हणजे जेलमध्ये जावेच लागेल. त्यावर रमा म्हणते की पण मला आता हे सांगा की आता यापुढे आपण काय करायचे, कारण हे सर्व करता करता पुरावे गोळा करता करता इथपर्यंत पोहोचलो, इतके दिवस गेले आणि जर आपण असे एकत्र घरी गेलो तर घरातील सर्वजण आपल्याला प्रश्न विचारतील की तुम्ही एकत्र असे कुठे गेला होता, मग काय करायचे, आपण बाहेर कसे पडायचे. तेव्हा अक्षय विचार करतो की बघूयात रमा, आपण इथून तर निघूयात, नंतर ठरवूयात की काय उत्तर द्यायचे ते. तेव्हा रमा म्हणते की थांबा, अगोदर काहीतरी खाऊन घ्या, एकतर तुम्ही काहीच खाल्लेले नाही, तुम्हाला त्रास होईल. तेव्हा रमा ही अक्षयला चिक्की खाण्यासाठी देते तर अक्षयला हसू येतं. अक्षयला लगेच अक्षय रमाला अगोदर खाऊन घेण्यासाठी सांगतो. रमा म्हणते की नाही, अगोदर तुम्ही खा, तुम्हाला त्रास होईल जर काही खाल्ले नाही तर, आणि पुढे गेल्यानंतर आपण आणखीन काही आहे का नाही तर खाण्यासाठी घेऊयात. अक्षय ऐकायला तयार नसतो आणि रमाला तो पहिला घास घे म्हणत असतो. रमा म्हणते की नाही, तुम्ही खा. तेव्हा शेवटी अक्षय खाऊन घेतो. त्यानंतर इकडे आनंद आणि अभि काका हे म्हणजे एकत्र असे दारू पिण्यासाठी आपली तयारी करत असतात. तर आनंद सर्व तयारी करून ग्लास उभं भरत असतो. तेव्हा लगेच काका म्हणतात की अरे आनंद, तू तर खूप छान तयारी केली आणि आता चला आपण, आपल्याला सर्वांना माहिती आहे की अक्षयचं लग्न झालं पण आपण ते प्रिटेंड करतो. तेव्हा अभि म्हणतो की जे काही प्रिटेंड वगैरे आहे ते तुम्ही करा, मी फक्त एन्जॉय करणार आहे. आणि तेवढ्यात आजीही आनंदला आवाज देते तेथे येते. तेव्हा आनंद लगेच उठतो आणि आजी, अगं तू इथे काय करतेस, आणि जेथे पुरुष असतील तेथे बायका नाही आणि जेथे बायका असतील तेथे पुरुष नाही, हे आपला रूल ठरलेलं होतं आणि तूच रूल्स बनवते आणि ते रूल्स तू सुद्धा तोडते. तेव्हा आजी म्हणते की अरे ते सर्व मला माहिती आहे, पण अक्षय अजून सुद्धा आलेला नाही म्हणून मी तुला विचारण्यासाठी येथे आले. अक्षयचं कुणाशी बोलणं झालं का, तो कुठे आहे, असे अभि, काका आणि आनंद या तिघांना सुद्धा विचारत असते. तेव्हा काका म्हणतात की अगं आई, तू कशाला काळजी करतेस, अक्षय लहान आहे का, आता तो येईन तो परत. तेव्हा आनंद म्हणतो की अगं आजी, मी तुला तेच समजावतो, तो त्या रेवाला काहीतरी सरप्राईज वगैरे आणण्यासाठी गेला असेल, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आजी, तो येईलच, तू जा बरं खाली. आजी म्हणते की अरे अक्षयला ही सर्व माहिती होती आणि त्याने तर पार्टी एन्जॉय करायची होती, तरी सुद्धा अक्षय न सांगता कुठे गेला असेल. तेव्हा काका म्हणतात की अगं आई, तू विचार करू नको, जा बरं तू खाली, येईन तो अक्षय, बघतो आम्ही काय करायचे ते. तेव्हा आनंद म्हणतो की चला आता या पार्टीमध्ये आपण दिवाळीचं जे फराळ आहे ते सुद्धा हे ठेवलेलं आहे आणि ते मस्त पार्टी एन्जॉय करू लागतात. त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय थोडंसं अंधारात बाजूला येतात. तर अक्षय रमाला म्हणत असतो की चल, तुझी आवडती लस्सी आहे की नाही, मी घेऊन आलो, तू पटकन ती संपून टाक. रमा म्हणते की नाही हो, मला एकतर खूप टेन्शन आले आणि या टेन्शन मध्ये माझ्याकडून ते पेले नाही जाणार. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आपण खूप दमलेलो आहोत, मुळे लस्सी पिल्यानंतर तुला एनर्जी येईल. तेव्हा रमा ही लस्सी थोडीशी पिते आणि अक्षय सुद्धा पित असतो. तेव्हा रमा म्हणते की अहो, गाडी तर आपण बाहेर लावलेली आहे, कुणी बघणार तर नाही ना. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं लोकांना संशय यायला नको, त्यामुळे अगोदर तू आतमध्ये जा, मग मी बाहेरून असा आतमध्ये गाडी घेऊन येतो आणि नंतर 10 मिनिटांनी मी तू पोहोचल्यानंतर घरी येतो, म्हणजे कोणाला कळणार सुद्धा नाही. तेव्हा रमा आणि अक्षय मस्त लस्सी पितात. त्यानंतर इकडे घरी तर रेवा ही अक्षयची वाट बघून पूर्णपणे टेन्शन मध्ये येते. वैतागून विचार करते की अक्षयला येण्यासाठी काय इतका उशीर होत असेल. त्यावर इकडे रमा ही अक्षयला म्हणत असते की मला खरंच
खरंच आज खूप छान वाटतं, कारण आपल्याकडे रेवा विरोधी ठोस असे पुरावे आहेत. तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की आता नाटकाचा मात्र शेवटचा अंक, रेवाचा खरा चेहरा हा जगासमोर येणार. तेव्हा रमा लगेच अक्षयला म्हणते की पण त्या अगोदर रेवाला कळायला नको की आपण एकत्र आहोत म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही कळणार. तेव्हा अक्षय हा रमाला आपल्या मिठीत घेतो आणि दोघे एकमेकांबरोबर अगदी खुश असतात. तर इकडे रेवाला जाम टेन्शन येतं, ती वैतागून जाते आणि सारखं सारखं तिला हेच वाटत असतं की रमा आणि अक्षय नक्की एकत्र असतील म्हणून. तेव्हा जेथे रमा आणि अक्षय एकमेकांच्या मिठीत उभे असतात तर लगेच रेवा तिथे लगेच कोण आहे असे विचारते, परंतु रमा आणि अक्षय त्या झाडा वेलच्या मागे असतात. तर लगेच रेवा कोण आहे असे म्हटल्यानंतर रमा आणि अक्षय लगेच हे घाबरतात, म्हणजे ते रेवाचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वजण अगदी पाणीपुरीवर तुटून पडलेले असतात आणि तेवढ्यात रमा आत येते. तर जानी म्हणते की अगं रमा ए ना, बघ ना पाणीपुरी किती मस्त सर्वजण तुटून पडलेत खायला. तेव्हा जे काही पाणीपुरीतील पाणी असते तर रेवा म्हणते की हे सर्व संपले, थांबा मी परत घेऊन येते आणि त्यामध्ये ती काहीतरी मिक्स करते. त्यानंतर इकडे अभि तर अक्षयवर खूप चिडलेला असतो, कारण अन्वी, रेवा आणि आजी सीमा ह्या पाणीपुरीवर ताव मारत असतात आणि इकडे सर्वजण म्हणजे जे काही जेंट्स असतात तर ते दारू पिण्यासाठी आनंद एन्जॉय करत असतात आणि त्यात अभि आणि अक्षय यांची काहीतरी कोणत्या तरी कारणामुळे काहीतरी होतं आणि लगेच अभि असा अक्षयवर धावून जातो. तेव्हा काका आनंद अभिला धरतात आणि अभिला समजावतात. तेव्हा अक्षय आणि अभि एकमेकांकडे बघत असतात. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.